So a line in a space is completely determined by a point on it and its direction. एखाद्या लाईनला जर किंवा एखाद्या लाईनचं आपल्याला इक्वेशन काढायचं किंवा त्या लाईन बद्दल आपल्याला सगळी माहिती पाहिजे. सो वी नीड टू थिंग्स. फर्स्ट इज अ पॉइंट ऑन दॅट लाईन अँड सेकंड वन इज डायरेक्शन ऑफ दॅट लाईन. मग लाईनला डायरेक्शन असते. लाईनच्या अलॉंग कुठलाही वेक्टर घ्या, वेक्टर बनवा आणि तो वेक्टर त्याची डायरेक्शन काढा. मग वेक्टरची डायरेक्शन कोण सांगतं? त्याच्यासाठी 3 कन्सेप्ट आहे. डायरेक्शन अँगल, डायरेक्शन रेशोज, डायरेक्शन कोसाइन्स. कळतंय का तुम्हाला? मग तुम्हाला त्या लाईनचं काय मिळेल? डायरेक्शन. म्हणजे जर तुम्हाला लाईनला डिस्क्राईब करायचं असेल तर तुम्ही म्हणाल अ लाईन इज कम्प्लिटली डिस्क्राईब बाय अ पॉइंट ऑन दॅट लाईन अँड इट्स डायरेक्शन. जर तुम्हाला लाईनवरचा कुठलाही एक पॉइंट माहित असेल, लाईन इज मेड अप ऑफ इन्फानाइट पॉइंट्स, आणि कुठलाही एक पॉइंट जर तुम्हाला माहित असेल तर तुम्ही काय म्हणणार? वी कॅन कम्प्लिटली डिटरमाइन दॅट लाईन किंवा वी कॅन कम्प्लिटली डिस्क्राईब दॅट लाईन. त्या लाईनचं आपण इक्वेशन सांगू शकतो. तर लाईनच्या इक्वेशनसाठी आपल्याला कशाची गरज पडणार आहे? त्या लाईनवरच्या कुठल्याही एक पॉइंटची आणि त्या लाईनच्या डायरेक्शनची. मग त्या लाईनची डायरेक्शन कशी मिळेल? त्या लाईनच्या अलॉंग कुठलाही वेक्टर तुम्ही घ्या किंवा त्या लाईनला असलेला पॅरलल वेक्टर तुम्ही घेऊ शकता. कारण त्या लाईन, समजा अशी लाईन आहे, अशी लाईन आहे, त्या लाईनची जी काही डायरेक्शन आहे ती डायरेक्शन काढण्यासाठी तुम्ही काय करा? त्या लाईनवरचा एखादा वेक्टर घ्या, त्या वेक्टरची डायरेक्शन काढा, म्हणजे तुम्हाला त्या लाईनची डायरेक्शन मिळेल. किंवा त्या लाईनला पॅरलल असणाऱ्या वेक्टरची डायरेक्शन काढा. ठीक आहे ना? सो दॅट्स इट. If you want the equation of line, you need two things. First one is point on that line and second one is direction of that line. मग आता 2 point determine the direction of line. ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. If you know the 2 points, you can find out its direction. Direction ratios तुम्ही काढता, direction cosines पण काढू शकता. कारण मग तुम्हाला माहिती आहे, समजा आपल्याकडे 2 पॉइंट्स असेल त्या लाईनवरचे कुठलेही, बरोबर, लाईनवरचे कुठलेही 2 पॉइंट्स असतील, समजा लाईन अशी असेल आणि लाईनवरचे कुठलेही 2 पॉइंट ए आणि बी तुम्हाला माहित असेल आणि त्या 2 पॉइंटचे जे काही कोऑर्डिनेट आहे, समजा x1 y1 z1, x2 y2 z2, x2 y2 z2 असेल, तर तुम्ही त्या लाईनचे डायरेक्शन रेशो सांगू शकता. कसे? x2 minus x1, y2 minus y1 and z2 minus z1 are the direction ratios of that line, and you know how to find direction cosines from direction lines. कसं काढणार? डायरेक्शन रेशोज. डायरेक्शन कोसाइन्स कसं काढता तुम्ही? तुम्हाला माहिती आहे, L is equals to lambda a, m is equals to lambda b and n is equals to lambda c. तुम्हाला abc माहित असेल. इथून लॅम्डा कसा काढणार? लॅम्डा इज इक्वल्स टू प्लस मायनस 1 अपॉन अंडर रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर. ठीक आहे ना? मग तिथून तुम्हाला काय मिळतील? डायरेक्शन कोसाइन्स मिळतील. बट डायरेक्शन कोसाइन्स पर्यंत जायची गरज नाही म्हणजे पडत आपल्याला. आपण काय करतो? डायरेक्शन रेशिओज काढतो. ठीक आहे? म्हणजे तुम्हाला एखाद्या लाईनचं इक्वेशन काढायचं असेल तर तुम्हाला 2 गोष्टी लागतात. फर्स्ट इज point on that line and second is direction of that line. And how do we get that direction? If you know any 2 points. जर तुम्हाला कोणतेही 2 पॉइंट्स माहित असतील त्या लाईनवरचे. आता तुम्ही म्हणले एक पॉइंट माहित असला पाहिजे, आता म्हणताय 2. म्हणजे हे काय? कळतंय का? इफ यू want to find out the equation of line, you need 2 things. One is a point, any point on that line, and second one is डायरेक्शन. मग मी म्हणतोय डायरेक्शन साठी तुम्हाला 2 पॉइंट लागतात. आता हे काय? डायरेक्शन साठी तुम्हाला ऑलवेज 2 पॉइंट लागतील असं नाही. यू कॅन फाइंड आउट द डायरेक्शन ऑफ दॅट लाईन बाय एनी वेक्टर पॅरलल टू दॅट लाईन. आणि म्हणून आपण आता इथं स्टार्ट करतोय द फर्स्ट थिअरम. आता फर्स्ट थिअरमच्या अगोदर हे सांगतो, वेक्टर आणि कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन. मग लाईन जी आहे आता ती आपली 3 डायमेन्शनल मध्ये आपण ट्रीट करत असणार आहे. त्याच्यामुळे आपण त्या लाईनचे जे काही वेक्टर आणि कार्टेशियन इक्वेशन काढणार आहे. वेक्टर इक्वेशन मध्ये वेक्टर येतील, कार्टेशियन इक्वेशन मध्ये कार्टेशियन कोऑर्डिनेट एक्स वाय झेड येतील. ठीक आहे ना? सो लाईन इन अ स्पेस इज अ लोकस. लाईन इज अ लोकस. लोकस मीन्स व्हॉट? सेट ऑफ पॉइंट्स विच सॅटिस्फाइज द पर्टिक्युलर कंडिशन. बरोबर? सो पॉइंट्स ऑन लाईन हॅव position vectors and position vector of a point determine the position of point in a space. हे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे की प्रत्येक पॉइंटचा पोझिशन वेक्टर असतो आणि जो काही पोझिशन वेक्टर आहे तो मीन्स दॅट डिटरमाइन द पोझिशन ऑफ दॅट पॉइंट ऑन इन द स्पेस. तर ते प्रत्येक पॉइंटचा पोझिशन वेक्टर असतो आणि तो पोझिशन वेक्टर जो आहे तो त्या पॉइंटची स्पेस मधली पोझिशन सांगत असतो. ठीक आहे ना? सो दीज 2 थिंग्स मस्ट बी इन्क्लुडेड. ह्या गोष्टी आपल्याला इन्क्लूड करायच्या आपल्या
आज थोडं थोडं बेसिक सांगणार आहे. थोडं थोडं म्हणजे आता सध्या स्टार्ट बेसिक पासून करतोय. जास्त तुम्हाला असं वाटत नाही की जास्तच बेसिक शिकतोय. त्या गोष्टी गरजेच्या आहेत, कारण ज्यावेळी क्वेश्चन्स येतील त्यावेळी कळलं पाहिजे की तुम्हाला कोणता कोणता डेटा लागणार आहे. म्हणजे तुम्हाला ही गोष्ट आता कळलीये की इफ यू वॉन्ट टू फाइंड द इक्वेशन ऑफ अ लाईन, you need two things. First one is a point on that line, and second one is direction of line. And how do you get the direction of line? If you know any 2 points, or if you know the vector which is parallel to that line. ओके. आणि वेक्टर आणि कार्टेशियन इक्वेशन आपण लाईनचे काढत असतो, कारण लाईन ही काय, लाईन इज अ लोकस. आणि जो काही लाईन म्हणजे जी काही लाईन आहे त्याच्यावर कुठले, म्हणजे लाईन इज मेड अप ऑफ इन्फानाइट पॉइंट्स अँड ईच पॉइंट इज हॅव्हिंग द पोझिशन वेक्टर. अँड पोझिशन वेक्टर काय करतो? पोझिशन वेक्टर डिटरमाइन्स और पोझिशन वेक्टर डिफाइन्स द पोझिशन ऑफ दॅट एनी और ऑफ दॅट पॉइंट इन अ स्पेस. ठीक आहे ना. आता ही गोष्ट सगळ्यात महत्वाची. इन दिस टॉपिक, पोझिशन वेक्टर ऑफ व्हेरिएबल पॉइंट ऑन लाइन विल बी डिनोटेड बाय आर बार अँड वी आर कन्सिडरिंग दॅट व्हेरिएबल पॉइंट टू बी पी. म्हणजे काय, तर आपण ह्या चॅप्टर मध्ये जो व्हेरिएबल पॉइंट आहे पहा, तुम्हाला जर मी आता म्हणलं की ही स्ट्रेट लाईन आहे, द स्लोप ऑफ दॅट लाईन इज एम, स्लोप ऑफ लाईन इज एम, अँड line is passing through P having coordinate x1, y1, 2 dimensional geometryचा सांगतोय. मग तुम्हाला पॉइंट माहिती लाईन वरचा, तुम्हाला स्लोप माहिती आहे, तर तुम्ही काय करत असता, एक व्हेरिएबल पॉइंट घेत असता. व्हेरिएबल पॉइंट घेत असता ना, बरोबर ना. तुम्ही म्हणत असता पी नाही, इथं ह्याला मी पी नाही म्हणलं पाहिजे. इथं समजा हा जो पॉइंट आहे आपला, हा ए पॉइंट आहे, आणि इथं जो आहे तो समजा पी पॉइंट आहे. तर पी पॉइंट हा आपला व्हेरिएबल पॉइंट असतो. व्हेरिएबल म्हणजे काय, पी हा त्या लाईन वरचा कुठलाही, म्हणजे कोणताही पॉइंट असू शकतो. पी इज एनी पॉइंट ऑन दॅट लाईन अँड हेन्स दिस इज व्हेरिएबल पॉइंट. मग तुम्ही त्या केसमध्ये काय म्हणता, अरे स्लोप काय असतो, y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1, बरोबर ना. म्हणजे y मायनस y1 अपॉन x मायनस x1 असा स्लोप काढतो. पण स्लोप आपल्याला दिलाय काय, m. आणि म्हणून मग तुम्ही काय करता, हा x मायनस x1 इकडे मल्टिप्लाय करता आणि यू विल गेट दिस पॉइंट स्लोप फॉर्म. असंच करत असता ना. दिस इज फॉर 2D. हे आपण 2D साठी पाहतो. पण 3D साठी आपण त्या लाईन वरचा कुठलाही एक पॉइंट ज्यावेळी कन्सिडर करणार, त्यावेळी आपल्याला त्या पॉइंटला आपल्याला पी म्हणावं लागणार. आणि त्या पॉइंटचा पोझिशन वेक्टर जो आहे तो आपण काय घेणार, आर बार. ठीक आहे ना. आर बार इज द पोझिशन वेक्टर ऑफ एनी व्हेरिएबल पॉइंट पी. ठीक आहे. म्हणजे त्या लाईन वरचा कुठलाही व्हेरिएबल पॉइंट पी असेल तर त्याचा पोझिशन वेक्टर आपण आर बारने डिनोट करणार. ठीक आहे. या सगळ्या बेसिक गोष्टी. आता आपण actual content start करू. First is equation of a line passing through the given point and parallel to given vector. Equation of a line passing through a given point and parallel to a given vector. आपल्याला त्या लाईनचं इक्वेशन काढायचं आहे की जी लाईन एका पॉइंट मधून पास करते किंवा गिव्हन पॉइंट मधून पास करते आणि एका वेक्टरला पॅरलल आहे. ठीक आहे. सो लेट स्टार्ट. आता आपल्याला वेक्टर इक्वेशन काढायचं आहे. तर मग थिअरम आपला असा असणार की द वेक्टर इक्वेशन ऑफ अ लाईन पासिंग थ्रू द पॉइंट अँड पॅरलल टू द वेक्टर, ठीक आहे, इज आर बार इज इक्वल्स टू ए बार प्लस लॅम्डा टाइम्स बी बार. ठीक आहे ना. आता हे जे आहे ना, हे कसं येतं, त्याच्यासाठी तुमच्या ऑलरेडी बेसिक कन्सेप्ट क्लिअर आहे. तुम्हाला डायरेक्शन रेशियो, डायरेक्शन कोसाइन्स काय हे माहिती आहे, तुम्हाला स्केलर प्रोडक्टची कन्सेप्ट माहिती आहे. तर हे कसं येतं हे तुम्हाला लगेच कळून जाईल. त्याचं जे काही बेसिक आहे ते तुम्हाला सांगतो की तुम्हाला ह्या लाईनचं समजा इक्वेशन काढायचं. इफ यू हॅव दिस लाईन एल आणि this line L is passing through, let us consider this line is passing through point A and this point A is having position vector A bar. ही लाईन पॉइंट ए मधून पास होतीये. तर आपल्याला ह्या लाईनचं वेक्टर इक्वेशन काढायचंय. तर थिअरम काय आहे, द वेक्टर इक्वेशन ऑफ अ लाईन
passing through point A having position vector A bar and parallel to vector B bar is R bar is equals to A bar plus lambda times B bar. ठीक आहे ना? मग ही जी लाईन आहे ही लाईन B बार या वेक्टरला पॅरलल आहे. कोणत्या वेक्टरला पॅरलल आहे? B बार या वेक्टरला पॅरलल आहे. मग तुम्ही काय करत असता, इफ यू वॉन्ट वेक्टर इक्वेशन और इफ यू वॉन्ट एनी कार्टेशियन इक्वेशन यू नीड टू कन्सिडर अ व्हेरिएबल पॉइंट. इक्वेशन जर काढायचे तर तुम्हाला त्या लाईनवर एखादा व्हेरिएबल पॉइंट कन्सिडर करावा लागतो. लेट अस कन्सिडर दिस पॉइंट P इज एनी पॉइंट ऑन दॅट लाईन अँड दॅट पॉइंट P इज अ व्हेरिएबल पॉइंट. Hence consider its position vector to be r bar. Let P is having the position vector r bar. आता मला सांगा, तुमच्याकडे पॉइंट A, तुमच्याकडे पॉइंट P आहे, तुम्ही त्याच्यापासून वेक्टर बनवू शकता का? येस. सो लेट अस मेक दॅट वेक्टर AP बार. AP बार बनवला तुम्ही. AP बार काय आहे? A चा पोझिशन वेक्टर A बार, P चा पोझिशन वेक्टर R बार. सो व्हॉट इज AP बार? R बार मायनस A बार. बरोबर का? R बार मायनस A बार. कळतंय का? आता तो वेक्टर AP बार आणि B बार हे पॅरलल आहेत का? कारण हे दिलंय ना की the vector equation of a line passing through point A having position vector A bar and parallel to B bar. म्हणजे ती लाईन B बार या वेक्टरला पॅरलल हे ऑलरेडी दिलंय. मग ती लाईन जर B बार या वेक्टरला पॅरलल आहे तर मी असं म्हणू का की लाईन जर B बारला पॅरलल आहे म्हणजे त्या लाईन वरचा कुठलाही एखादा वेक्टर त्या B बारला पॅरलल असणारच आहे. मग दोन वेक्टर जर पॅरलल असतील तर वन वेक्टर कॅन बी एक्सप्रेस्ड ॲज सम स्केलर मल्टिपल ऑफ अदर. बरोबर का? एक वेक्टरला आपण दुसऱ्याच्या स्केलर मल्टिपल मध्ये लिहू शकतो. हा जो लॅम्डा आहे हा लॅम्डा काय? स्केलर. लॅम्डा इज अ स्केलर. ठीक आहे. मग आता आपला एपी बार काय आहे? आर बार मायनस ए बार. एपी बार इज व्हॉट? आर बार मायनस ए बार अँड दॅट इज इक्वल्स टू व्हॉट? लॅम्डा टाइम्स बी बार. मग आता ए बार तिकडे जाऊ द्या. तर आर बार इज इक्वल्स टू ए बार प्लस लॅम्डा टाइम्स बी बार. So this is what the vector equation of a line passing through a point or passing through a given point and parallel to given vector. मग vector equation of a line passing through A having position vector A bar and parallel to B bar is R bar is equals to lambda times B bar plus R bar is equals to A bar plus lambda times B bar. कळतंय ना? ओके. आता ह्याच जर कार्टेशियन इक्वेशन तुम्हाला काढायचं असेल, हे काय झालं? दिस इज द वेक्टर इक्वेशन अँड दिस इज द पॅरामेट्रिक फॉर्म ऑफ द वेक्टर इक्वेशन ऑफ अ लाईन. लॅम्डा इज अ पॅरामीटर. ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो पॅरामेट्रिक फॉर्म काय असतो. पण हे कळालं तुम्हाला? एखादी लाईन पॉइंट ए मधून पास पॉइंट ए हॅव्हिंग पोझिशन वेक्टर ए बार मधून पास करत असेल आणि वेक्टर बी बारला पॅरलल असेल तर तुम्ही त्या लाईनचं इक्वेशन लिहू शकता आर बार इज इक्वल्स टू ए बार प्लस लॅम्डा टाइम्स बी बार. ठीक आहे ना? आता तुम्हाला जर ह्याच लाईनचं कार्टेशियन इक्वेशन काढायचं असेल तर तुम्ही काय कराल? कार्टेशियन इक्वेशन साठी तुम्ही वेक्टर कन्सिडर न करता कार्टेशियन कोऑर्डिनेट्स कन्सिडर कराल. ए चे कार्टेशियन कोऑर्डिनेट x1 y1 z1. कळतंय का? बी बार जो आहे त्याचे डायरेक्शन कोसाइन्स किंवा डायरेक्शन रेशिओज कन्सिडर कराल. ठीक आहे ना? म्हणजे मग तुम्हाला आता असं म्हणावं लागेल की the Cartesian equation of a line passing through point A having coordinates x1, y1, z1 and parallel and its direction ratios are ABC. त्या लाईनचे डायरेक्शन रेशिओज काय असतील? ABC. तुम्हाला जायचं असेल जाऊ शकता तुम्ही. 9 वाजलेत ना. मग हे कळालं तुम्हाला? एकदम इझी आहे. हे असं कन्सिडर करून तुम्ही करू शकता. मी जास्त डीप मध्ये जात नाही प्रत्येक थिअरम प्रूव्ह करून दाखवायचं. हे प्रूव्हच करून दाखवतोय. फक्त मी असं नाही म्हणत की लेट लाईन एल विच पासेस थ्रू पॉइंट ए हॅव्हिंग पोझिशन वेक्टर ए बार अँड पॅरलल टू बी बार. लेट पी हॅव्हिंग पोझिशन वेक्टर आर बार बी द एनी व्हेरिएबल पॉइंट ऑन एल आणि मग एपी बार इज पॅरलल टू बी बार. मग एपी बार लॅम्डा टाइम्स बी बार म्हणा. लॅम्डा स्केलर आहे. मग हे असं करा असं करा असं मी म्हणत नाही. मी जे काही म्हणायचंय जे काही लिहायचं ते फक्त बोलून दाखवतोय. ठीक आहे ना? सो आता हे जे तुम्हाला मिळाले ना, दिस इज द वेक्टर इक्वेशन. वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन. लाईनचं काय आहे? वेक्टर इक्वेशन आहे. ठीक आहे ना? आता हे जे तुम्हाला आर बार इज इक्वल्स टू ए बार प्लस लॅम्डा टाइम्स बी बार जो काही मिळालाय, आर बार इज इक्वल्स टू
ए बार प्लस लॅमडा टाइम्स बी बार जो काही तुम्हाला मिळालाय, ठीक आहे. तर हे काय आहे तुमचं वेक्टर इक्वेशन. आता हा लॅमडा काय आहे, लॅमडा इज अ स्केलर, पण तुम्ही जर व्यवस्थितपणे पाहिलं तर लॅमडावर हे म्हणजे इट डिपेंड्स ऑन लॅमडा, इट डिपेंड्स ऑन लॅमडा. ते इक्वेशन लॅमडावर डिपेंड करत आहे, ठीक आहे ना. मग पी हा पॉइंट कुठेही असू शकतो. समजा तुम्ही पी पॉइंट इथं आहे, उद्या जाऊन तिकडे ठेवला तर मग त्याच्यासाठी लॅमडा बदलणार आहे, लॅमडा बदलणार. लॅमडा इज व्हॉट, लॅमडा इज अ पॅरामीटर. सो लॅमडा इज अ स्केलर मल्टिपल. म्हणजे हा जो एपी बार आहे, बी बार तर बी बार एवढाच आहे, पण मग एपी बार म्हणजे एपी, पी इथे आहे, पी इज एनी व्हेरिएबल पॉइंट. पी हा काय पॉइंट ऑन अ लाईन. मग पी समजा इथे आहे, पी समजा इकडे असेल कुठेतरी, तर एपी बार वाढणार, मग लॅमडा तुमचा चेंज होणार. ह्याच्यावरून तुम्ही एक गोष्ट नोट करू शकता, ह्याच्यावरून तुम्ही एक गोष्ट नोट करू शकता की ऍज लॅमडा इज अ पॅरामीटर, so this is also called as parametric form of the vector equation of a line. ह्याला काय म्हणतो आपण, this is parametric form, parametric form of vector equation of a line. पॅरामेट्रिक फॉर्म का, ह्याच्यामध्ये पॅरामीटर लॅमडा इन्व्हॉल्व आहे, कळतंय. आणि याच्यातला नोन आणि अननोन कोण आहे, ए बार इज नोन, बी बार इज ऑल्सो नोन, आर बार इज अननोन अँड लॅमडा इज ऑल्सो अननोन. कळते तुम्हाला. आता हा पॅरामेट्रिक फॉर्म झाला. आता जर तुम्हाला नॉन पॅरामेट्रिक फॉर्म ऑफ द वेक्टर इक्वेशन ऑफ अ लाईन पाहिजे असेल, म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्हाला लॅमडा नको आहे, सो फॉर नॉन पॅरामेट्रिक फॉर्म, नॉन पॅरामेट्रिक फॉर्म साठी तुम्हाला एक तुमचीच स्केलर प्रोडक्ट किंवा वेक्टर प्रोडक्ट वाली कन्सेप्ट यूज करावी लागेल, जे आपण वेक्टर चॅप्टर मध्ये पाहिजे. मला सांगा एपी बार हा वेक्टर आहे, एपी बारला तुम्ही वेक्टर बनवले 2 पॉइंट्स पासून, तर एपी बार आणि बी बार कसे आहेत सांगा. एपी बार आणि बी बार पॅरलल आहे, कारण दिलंय ना, पी हॅव्हिंग पोझिशन वेक्टर आर बार आणि ए हॅव्हिंग पोझिशन वेक्टर आर बार हे दोन्ही पॉइंट एकाच लाईन वरचे, आणि लाईन एल आणि जो काही आपला वेक्टर बी बार आहे हे दोन्ही कसे आहेत पॅरलल आहे. म्हणजे एपी बार आणि बी बार कसा असला पाहिजे पॅरलल. मग एपी बार आणि बी बार जर पॅरलल आहे तर दोन वेक्टर पॅरलल असेल तर काय आठवतं का तुम्हाला, दोन वेक्टर परपेंडिक्युलर असतील तर त्यांचा डॉट प्रोडक्ट 0 आणि दोन वेक्टर पॅरलल असतील तर क्रॉस प्रोडक्ट 0. तर नॉन पॅरामेट्रिक फॉर्म पाहिजे असेल तर मी असं म्हणू का की तो जो तुमचा एपी बार आहे आणि जो तुमचा बी बार आहे त्यांचा क्रॉस प्रोडक्ट 0 बार आला पाहिजे. म्हणजे एपी बार काय आहे तुमचा, आर बार मायनस ए बार क्रॉस विथ बी बार इज इक्वल्स टू 0 बार. दिस इज व्हॉट द नॉन पॅरामेट्रिक फॉर्म ऑफ द व्हेक्टर इक्वेशन ऑफ अ लाईन. कळालं का, काही अवघड नाहीये, ह्याच्यामध्ये लॅमडा दिसतोय का, म्हणून याला नॉन पॅरामेट्रिक फॉर्म म्हणतात. कळतंय का, ह्याच्यामध्ये लॅमडा दिसतोय ना, आणि लॅमडा इज अ पॅरामीटर म्हणून त्याला काय म्हणतात पॅरामेट्रिक. ओके, हा आता एक नोट, पॅरामेट्रिक फॉर्म सांगितलं तुम्हाला आणि नॉन पॅरामेट्रिक फॉर्म पण सांगितलं ऑफ अ वेक्टर इक्वेशन ऑफ अ लाईन. नोट अशी आहे की जसं मी तुम्हाला सांगितलं की पी हा व्हेरिएबल पॉइंट आहे, म्हणजे पी कॅन चेंज इट्स पोझिशन. सो फॉर दॅट पॉइंट पी अँड फॉर दिस पॉइंट ए, इफ यू आर चेंजिंग दॅट पी पॉइंट देर विल बी चेंज इन लॅमडा. कळतंय का तुम्हाला. जर तुम्ही हा पॉइंट पी सरकवला इकडे तिकडे तर लॅमडा बदलेल, बिकॉज इट बी बार अँड बी बार इज फिक्स, but we are changing p means we are changing ap bar, so lambda will be changed, lambda will be changed, still whatever ap bar you are making that will be parallel to b bar. जो तुम्ही ap bar बनवणार आहे, कारण p is any point on line, मग तुम्ही कोणताही वेक्टर बनवला ap bar, ठीक आहे ना, तर तो b bar ला पॅरलल राहणारच आहे. फक्त ap bar काय करू शकतो, त्याची लेंथ वगैरे बदलू शकतो, बिकॉज p is any variable point, ठीक आहे ना. आणि मग त्याच्यामुळे आपण काय म्हणतो की लॅमडा इज अ पॅरामीटर, अँड इफ लॅमडा इज अ पॅरामीटर सो व्हॉट दॅट लॅमडा सिग्निफाईज. लॅमडा तुम्हाला काय सांगतो, लॅमडा टेल्स अस दॅट
for each or for unique value of lambda there is a unique point on a line. कळतंय का? So lambda corresponds to unique point on a line. म्हणजे काय रे? म्हणजे लॅम्डाची व्हॅल्यू 1 टाकली तर इथे कुठला तरी पॉइंट मिळेल, प्रोव्हाइडेड दॅट लॅम्डा इज अ रियल. लॅम्डाची व्हॅल्यू जर तुम्ही 1 टाकली तर कुठंतरी बी बार आणि ए बार तुमचा सेमच मिळेल. 2 टाकली तर बी बारच्या दुप्पट एपी बार मिळेल. कळतंय का तुम्हाला? 1.2 टाकली तर 1.2 टाइम्स मिळेल. कळतंय? म्हणजे मला हे म्हणायचंय की व्हेनेवर यू आर चेंजिंग दॅट लॅम्डा, you are changing the position of that point P from A bar. A bar is fixed, but you are changing the position of P bar as you are changing the value of lambda. तुम्ही काहीच नाही करत आहे, फक्त हे आपण समजण्यासाठी म्हणतोय. ठीक आहे ना? मीन्स फॉर अ युनिक व्हॅल्यू ऑफ लॅम्डा, लॅम्डा कॅन टेक एनी रियल व्हॅल्यू. रियल नंबर्स किती आहेत? इन्फानाइट. सो लॅम्डा कॅन टेक इन्फानाइट व्हॅल्यूज, अँड फॉर दोज ऑल इन्फानाइट व्हॅल्यूज निगेटिव्ह पण असू शकते. निगेटिव्ह जर मायनस लॅम्डाची व्हॅल्यू -2 टाकली तर मग पी हा खालच्या बाजूला मिळेल. बी बारची डायरेक्शन इकडे असेल तर एपी बारची डायरेक्शन इकडे असेल. कळतंय का तुम्हाला? तर मला हे म्हणायचं की फॉर युनिक व्हॅल्यू ऑफ लॅम्डा देर इज अ युनिक पॉइंट ऑन अ लाईन. मीन्स लॅम्डा अँड अ पॉइंट ऑन अ लाईन हॅज 1-to-1 करस्पॉन्डन्स. ओके, सो लॅम्डा अँड पॉइंट ऑन लाईन having 1-to-1 correspondence. म्हणजे तुम्ही लॅम्डाची ऍज यू आर चेंजिंग द व्हॅल्यू ऑफ लॅम्डा यू आर गेटिंग डिफरंट पॉइंट ऑन दॅट लाईन, बट दॅट पॉइंट इज ऑलवेज ऑन दॅट लाईन. कळतंय का? म्हणजे 3 गोष्टी आपण इथून पाहिल्या की द वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू अ पॉइंट a bar, a having position vector a bar and parallel to vector b bar is r bar is equals to a bar plus lambda times b bar. But if you want, this is the parametric form because lambda is variable and lambda is a parameter. But if you want non-parametric form, then you are just saying that this ap bar and b bar are parallel, so their vector product must be 0. म्हणजे ap bar cross with b bar is equals to 0 bar, that is r bar minus a bar cross with b bar is equals to 0 bar. आता तुम्ही म्हणाल लॅम्डाचा इम्पॉर्टन्स काय? व्हॉट इज द करस्पॉन्डन्स और सिग्निफिकन्स ऑफ लॅम्डा? सो लॅम्डा is having 1-to-1 correspondence with the point on a line. म्हणजे काय की जर as you are changing the lambda you are changing the point on that line. ठीक आहे? कळतंय का? means what? For a unique value of lambda there is a unique point on a line. लॅम्डाची व्हॅल्यू बदलली तर तुम्हाला त्या लाईन वरचा वेगवेगळा पॉइंट मिळेल. कळतंय का? समज सगळ्यांना? म्हणजे मी समजा तुमच्याकडे तुम्हाला एखादा पॉइंट दिला, ठीक आहे, एखादा वेक्टर दिला किंवा एखादा पॉइंट दिला आणि वेक्टर इक्वेशन दिलं, तर मग तुम्ही काय करणार? तुम्ही तो पॉइंट त्या वेक्टर इक्वेशन मध्ये टाकणार आणि लॅम्डाची व्हॅल्यू जर रियल मिळत असेल काही ना काही तर तुम्ही म्हणणार येस दॅट पॉइंट इज ऑन लाईन. जर लॅम्डाची व्हॅल्यू मिळत नसेल तुम्हाला, ठीक आहे ना, तर दॅट पॉइंट डज नॉट लाईज ऑन लाईन. ही कन्सेप्ट कळाली तुम्हाला? ओके, सो नेक्स्ट Cartesian equation of a line passing through that point and having the direction ratios a b c are x minus x1, y minus y1 and z minus z1. तुम्ही आता हे असं व्यवस्थित करा बरं का, म्हणजे डायग्राम व्यवस्थित काढा ही अशी. जर ही अशी तुमच्याकडे एखादी लाईन आहे, if you have any line like this, जा की मग सांगायचं रे आधी. If you have this line in a space and
you know the point on that line. A is the point, A is a fixed point on that line, and this line is having direction ratios ABC. या लाईनचे डायरेक्शन रेशोज काय ABC, and this line is passing through that point A whose coordinates are x1 y1 आणि z1. ही लाईन ज्या पॉइंट मधून पास करतेय त्या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स काय x1 y1 z1. A having coordinate x1 y1 z1. आता जर आपल्याला कार्टेशियन इक्वेशन काढायचं आहे किंवा कार्टेशियन फॉर्म काढायचं आहे, ठीक आहे ना, कार्टेशियन इक्वेशन काढायचं आहे त्या लाईनचं, देन व्हॉट यू मस्ट डू, तुम्हाला लाईनचं इक्वेशन काढायचंय, डोक्यात एक गोष्ट ठेवा, एक व्हेरिएबल पॉइंट कन्सिडर करावाच लागतो, आणि मग वेक्टर मध्ये असेल तर तुम्ही त्या व्हेरिएबल पॉइंटला पी हॅव्हिंग पोझिशन वेक्टर आर बार म्हणता, आणि जर तुम्ही कार्टेशियन इक्वेशन काढत असाल तर तुम्ही म्हणता की लेट पी इज एनी व्हेरिएबल पॉइंट ऑन दॅट लाईन एल हुज कोऑर्डिनेट्स आर x y z because they are unknowns. Variable point means what? Unknown coordinates. Variable point चे coordinates कसे असतात? unknown असतात, ठीक आहे ना. सो आता मला एक गोष्ट सांगा, तुम्हाला लाईनचे डायरेक्शन रेशोज माहिती आहेत, बरं त्या लाईनचे डायरेक्शन रेशोज एबीसी आहेत, मग त्या लाईनला एखादा वेक्टर पॅरलल असेल तर त्या वेक्टरचे सुद्धा डायरेक्शन रेशोज काय येतील? एबीसी येतील, बिकॉज टू पॅरलल वेक्टर्स हॅव सेम डायरेक्शन रेशियोज, और वी मे से सेम डायरेक्शन कोसाइन्स. कळतंय का? दोन वेक्टर जर पॅरलल असतील तर डायरेक्शन रेशियोज किंवा डायरेक्शन कोसाइन्स काय असतात? सेम असतात. तर मला हे म्हणायचं की तुम्हाला लाईन, तुमच्याकडे लाईन एल आहे, तिचे डायरेक्शन रेशियोज एबीसी आहेत, लाईनवरचे दोन पॉइंट्स आहेत, म्हणजे एक पॉइंट फिक्स्ड पॉइंट आहे दॅट इज नोन अँड पी इज द अननोन पॉइंट, मीन्स दिस इज नोन पॉइंट अँड दिस इज एनी व्हेरिएबल पॉइंट. एक्झाम मध्ये तुम्ही असं नाही लिहायचं नोन एनी व्हेरिएबल पॉइंट, ठीक आहे ना. सो in that case the Cartesian equation of a line passing through point A having coordinates x1 y1 z1 and having the direction ratios ABC is x minus x1 by A is equals to y minus y1 by B is equals to z minus z1 by C. कळतंय का? म्हणजे हे असं कसं इक्वेशन आहे? असंच असतं हे, ठीक आहे ना. फॉर लाईन इन अ 3 dimension, okay, 3 dimensional Cartesian coordinate system, it is having equation like this. So actually these are three, this is giving us 3 equations. ते कळेल तुम्हाला पुढे जाऊन. आता मला सांगा, if you know any 2 points A and P on line L, A and P are on line L. लाईन L वरचे पॉइंट्स आहेत ए आणि पी जे आहे ते लाईन एल वरचे पॉइंट्स. लाईन एल वरचे जर पॉइंट्स असतील तर तुम्ही मला ह्या दोन पॉइंटच्या मदतीने by using these 2 points, can you tell me the direction ratios of that line? If you know any 2 points on that line, or if you know any 2 points of that particular vector, वेक्टरचे इनिशियल टर्मिनल पॉइंट्स माहित असतील किंवा एखाद्या लाईन वरचे कुठलेही 2 पॉइंट्स माहित असतील, you can find out the direction ratios just by x minus x1, y minus y1, z minus z1. So DRS of line L, DRS of line L, by using those 2 points, coordinates of those 2 points, DRS काय बनेल सांगा? x minus x1, y minus y1, z minus z1 से 1. कळते? आता मला सांगा, but given that DRS of line L are A, B, C, C2. आपण या दोन पॉइंटच्या मदतीने डीआरएस काढले, x minus x1, y minus y1, z minus z1. त्या लाईनचे दिलेले डीआरएस काय आहे? A, B, C. Because you know that a line or a vector can have infinite direction ratios but has unique direction cosines. ठीक है? So given that direction ratios of a line is ABC, so if you are talking of the same line, so direction ratios are in proportion. तुम्हाला माहिती आहे ना, डायरेक्शन रेशियो जे असतात एखाद्या लाईनचे ते इन्फानाइट असतात. लाईन कॅन हॅव इन्फानाइट डायरेक्शन रेशियोज, बट
but those infinite direction ratios are always proportional. किंवा तुमच्याकडे समजा दोन पॅरलल लाईन्स आहेत, तर तरीही त्या दोन पॅरलल लाईनचे जे काही डायरेक्शन रेशिओज असतील ते नेहमी इन प्रपोर्शन येतात. ठीक आहे ना, लिहून दिलेलं मी तुम्हाला. तर हेन्स तुम्ही असं म्हणाल की x मायनस x1 अपॉन a इज इक्वल्स टू y मायनस y1 अपॉन b is equals to z minus z1 upon c. This is what? This is the Cartesian equation of the line passing through a point whose direction ratios are given. Line कोणत्या पॉइंट मधून पास होतीये आणि त्या लाईनचे डायरेक्शन रेशिओज काय आहेत हे तुम्हाला माहित असेल तर त्या लाईनचं कार्टेशियन इक्वेशन काय येईल? x minus x1 upon a is equals to y minus y1 upon b is equals to z minus z1 upon c. कळतंय का? मग आता हे जे इक्वेशन बनलंय ना, दिस इज व्हॉट? दिस इज द कार्टेशियन इक्वेशन. कार्टेशियन इक्वेशन. बट ह्या कार्टेशियन इक्वेशनला, ठीक आहे ना, या कार्टेशियन इक्वेशनची ज्यावेळी आपण इन कार्टेशियन इक्वेशन, ओके, हे पण दिले, इन अ कार्टेशियन फॉर्म लाईन कॅनॉट रिप्रेझेंटेड बाय सिंगल इक्वेशन. म्हणजे आपण ते 2 डायमेन्शनल जॉमेट्री मध्ये कसं म्हणायचो, ax प्लस by प्लस c इज इक्वल्स टू 0, ax प्लस by प्लस c इज इक्वल्स टू 0. ते एकच इक्वेशन असायचं लाईनसाठी. बट इन 3 डायमेन्शनल जॉमेट्री द कार्टेशियन इक्वेशन ऑफ अ लाईन कॅनॉट बी रिप्रेझेंटेड बाय सिंगल इक्वेशन. कार्टेशियन इक्वेशनला आपण सिंगल इक्वेशनने रिप्रेझेंट करू शकत नाही, किंवा कार्टेशियन फॉर्मला, ठीक आहे ना, कार्टेशियन फॉर्मला तुम्ही काय करू शकत नाही, सिंगल फॉर्म मध्ये, कार्टेशियन फॉर्मला सिंगल इक्वेशन मध्ये लिहू शकत नाही. म्हणून आपण कार्टेशियन इक्वेशन्स म्हणतो. x मायनस x1 अपॉन a इज इक्वल्स टू y मायनस y1 अपॉन b इज इक्वल्स टू z मायनस z1 अपॉन c. आता हा जो 1-to-1 करस्पॉन्डन्स आहे हा तुम्हाला सांगायचा आहे. या सगळ्या रिमार्क्स अगदी महत्वाच्या आहेत की समजा तुमच्याकडं तुम्ही हा जो कार्टेशियन फॉर्म काढताय, हा जो कार्टेशियन फॉर्म काढताय किंवा हे जे तुमच्याकडे कार्टेशियन इक्वेशन्स आहेत, ह्या इक्वेशन्सला तुम्ही या फॉर्मॅटमध्ये ज्यावेळी लिहाल त्यावेळी एक प्रॉब्लेम होतोय. काय प्रॉब्लेम होतोय मला सांगा? डायरेक्शन रेशिओ ऑफ एनी लाईन पॅरलल टू एक्स ऍक्सिस काय असेल? एक्स ऍक्सिस. म्हणजे ती पर्टिक्युलर लाईन एक्स ऍक्सिसची अँगल किती बनवतीये? म्हणजे इन जनरल तुम्ही असं म्हणाल का की त्याचा एक्स जो काही आहे, म्हणजे एक्स ऍक्सिसची अँगल जर 0 बनवलाय त्या पर्टिक्युलर लाईनने, म्हणजे डायरेक्शन कोसाइन म्हणा किंवा डायरेक्शन रेशिओ म्हणा 0 आला पाहिजे. ठीक आहे ना, 0, समथिंग असेल. म्हणजे तुमचा डायरेक्शन रेशिओज किंवा तुमची डायरेक्शन कोसाइन्स, तुमच्या डायरेक्शन कोसाइन्स किंवा तुमचे जे काही डायरेक्शन रेशिओज आहेत ते काय असू शकतात? 0 पण असू शकतात. बट इफ यू आर पुटिंग 0 टू द डिनॉमिनेटर, इट विल बी क्रिएटिंग द प्रॉब्लेम. सो फॉर दॅट, इफ मीन्स ज्यावेळी आपण असे इक्वेशन्स लिहित असतो त्यावेळी आपण असं कन्सिडर करत असतो की नन ऑफ द DRS आर 0. कळतंय का? ह्या तिघांपैकी एकही 0 ज्यावेळी नसेल त्यावेळी तुम्ही हा फॉर्म वापरू शकता, कार्टेशियन फॉर्म. बट प्रॉब्लेम इज वेन एनी ऑफ द DRS इज 0. जर ह्या तिघांपैकी कोणताही 0 असेल, then we need to take the help of another form, that is Cartesian form, symmetric form of the Cartesian equation. Okay, so if any of the DRS is 0, then we need symmetric form. Symmetric form of the Cartesian equation. Symmetric form of the Cartesian equation. मग तो सिमेट्रिक फॉर्म तुम्हाला कसा मिळतो? तुम्हाला माहिती की कार्टेशियन फॉर्म कॅनॉट बी रिप्रेझेंटेड बाय अ सिंगल इक्वेशन. कार्टेशियन फॉर्म जो आहे लाईनचा
त्याला सिंगल इक्वेशन मध्ये लिहू शकत नाही, त्याला 3 इक्वेशन असतात. x मायनस एक्स वन अपॉन ए इज इक्वल्स टू वाय मायनस वाय वन अपॉन बी इज इक्वल्स टू झेड मायनस झेड वन अपॉन सी. आता ज्यावेळी एनी ऑफ द डीआरएस इज झिरो, त्यावेळी प्रॉब्लेम काय होतो, डिनॉमिनेटरला झिरो जाऊ शकतो. मग त्याच्यासाठी आपण काय वापरणार, सिमेट्रिक फॉर्म. मग सिमेट्रिक फॉर्म मध्ये आपण काय करत असतो, हे जे x मायनस एक्स वन अपॉन ए इज इक्वल्स टू वाय मायनस वाय वन अपॉन बी इज इक्वल्स टू झेड मायनस झेड वन अपॉन सी, हे जे काही आपण लिहिलं त्याला आपण लॅम्डाचे इक्वल करत असतो. कशाचे इक्वल, लेट अस से दिस इज इक्वल्स टू लॅम्डा. ठीक आहे ना. आणि मग काय करत असता तुम्ही, मग तुम्ही x मायनस एक्स वन अपॉन ए इज इक्वल्स टू लॅम्डा करत असता, y मायनस वाय वन इज अपॉन बी इज इक्वल्स टू लॅम्डा करत असता, अँड z मायनस झेड वन, यू इक्वेट ऑल दोज इक्वेशन्स टू लॅम्डा. आणि मग इथून तुम्हाला इक्वेशन काय मिळेल, x इज इक्वल्स टू एक्स वन प्लस लॅम्डा ए, y इज इक्वल्स टू वाय वन प्लस लॅम्डा बी, अँड z इज इक्वल्स टू z1 प्लस लॅम्डा सी. कळतंय हे. आता पहा, या 3 गोष्टी कळाल्या की ज्यावेळी आपल्याला एखादा जर डीआरएस झिरो असेल तर तो प्रॉब्लेम क्रिएट होईल ज्यावेळी आपण डिनॉमिनेटरला झिरो टाकू. आता मला सांगा, आता प्रॉब्लेम आपला रिलीज झाला ना, कारण लॅम्डाला कशाने मल्टिप्लाय केलंय, म्हणजे तुमचा जर y एखाद्या कॉन्स्टंटच्या इक्वल येत असेल म्हणजे काय, तुमचा लॅम्डा झिरो आहे, किंवा x x1 च्या इक्वल आला म्हणजे लॅम्डा झिरो असेल. लॅम्डा झिरो म्हणजे इकडे पण सगळ्यांकडे काय, लॅम्डा नाही सॉरी, ए झिरो असेल, ए झिरो असेल. ठीक आहे ना. जर y1 च्या इक्वल आला तर तुमचा बी झिरो असेल. कळतंय का. मला हे म्हणायचंय की हा जो z इज इक्वल्स टू हे जे 3 फॉर्म आहेत, हे 3 फॉर्म आपल्याला कधी वापरायचे असतात, 3 फॉर्म इन द सेन्स सिमेट्रिक फॉर्म ऑफ द कार्टेशियन इक्वेशन कधी वापरायचं आपल्याला, ज्यावेळी एनी ऑफ द डीआरएस इज झिरो, कोणताही एखादा डीआरएस झिरो असेल त्यावेळी. ठीक आहे ना. हे सांगितलं की ह्याला आपण सिमेट्रिक फॉर्म ऑफ द कार्टेशियन इक्वेशन म्हणतो, आणि द इक्वेशन्स आर कॉल्ड एज पॅरामेट्रिक फॉर्म ऑफ द कार्टेशियन इक्वेशन्स ऑफ अ लाइन. ह्या इक्वेशन्सला आपण काय म्हणतो, पॅरामेट्रिक फॉर्म ऑफ द कार्टेशियन इक्वेशन्स. हा कोणता फॉर्म, सिमेट्रिक फॉर्म. आणि हे जे इक्वेशन्स आहेत त्याला काय म्हणतो आपण, these equations are parametric form of कार्टेशियन इक्वेशन. मग कार्टेशियन इक्वेशन कोणाचं, लाईनचं, कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन. ओके, ह्या सगळ्या नोट वन बाय वन पाहू आपण, कारण इम्पॉर्टंट आहे. द कोऑर्डिनेट ऑफ व्हेरिएबल पॉइंट्स इज गिवन बाय corresponding to each value of lambda there is one point on the line conversely corresponding to, हे पण ऑलरेडी सांगितलंय. whenever we write equation in symmetric form it is assumed that, हे पण सांगितलं तुम्हाला की it is assumed that none of ABC is zero. If at least one of them is zero, we write in the parametric form. Not in symmetric form, sorry. आणि हा जो AP आहे त्याचा सिग्निफिकन्स, मी थोडस गडबड केली इथे तुम्हाला सांगताना, की हा जो आहे हा सिमेट्रिक फॉर्म आहे, पण ज्यावेळी तुमचा डीआरएस आहे, इफ एनी ऑफ द डीआरएस इज झिरो, तर तुम्हाला पॅरामेट्रिक फॉर्म वापरावा लागतो. कोणता वापरावा लागतो, पॅरामेट्रिक फॉर्म. दिस इज व्हॉट, सिमेट्रिक फॉर्म. मग सिमेट्रिक फॉर्म मध्ये वी कन्सिडर none of ABC are zero. म्हणजे एबीसी पैकी इज झिरो म्हणायला पाहिजे. none of ABC is zero. एबीसी पैकी कोणीच झिरो नसेल तर तुम्ही सिमेट्रिक फॉर्म वापरू शकता. बट तुम्हाला जर एबीसी म्हणजे एबीसी पैकी कुठलाही एखादा जो काही डीआरएस आहे तो झिरो असेल, तर तुम्हाला काय वापरावं लागणार आहे, तुम्हाला पॅरामेट्रिक फॉर्म वापरावा लागणार आहे. कळतंय का. हा जो मिळालाय तो सिमेट्रिक फॉर्म आहे, हा जो मिळालाय तो पॅरामेट्रिक फॉर्म आहे. ठीक आहे ना. ओके, ऍक्च्युली हा लॅम्डा नव्हता पाहिजे सिमेट्रिक फॉर्म मध्ये, बट ओके. नेक्स्ट
आता तुम्हाला सांगितलंय की हा जो लॅम्डा आहे, व्हॉट इज द सिग्निफिकन्स ऑफ दॅट लॅम्डा, व्हॉट इज द सिग्निफिकन्स ऑफ दॅट लॅम्डा. इथं आपण इक्वेट केला हा लॅम्डा ह्याच्याशी. व्हॉट इज सिग्निफिकन्स ऑफ दॅट अँड व्हॉट इज एक्स वाय झेड. तुम्हाला एक गोष्ट कळाली की कार्टेशियन इक्वेशन ऑफ अ लाइन पासिंग थ्रू अ पॉइंट अँड whose direction ratios are ABC is x minus x1 upon a is equals to y minus y1 upon b is equals to z minus z1 upon c. मला माहिती हे एक कळलं ना, तुम्हाला पुढचे दोन ऑटोमॅटिकली कळणार आहे. तर तुम्ही कार्टेशियन इक्वेशन काय म्हणत असता, कार्टेशियन इक्वेशन काय सांगत असता, x minus x1 upon a is equals to y minus y1 upon b is equals to z minus z1 upon c. ज्यावेळी तुम्ही लॅम्डाचे इक्वेट कराल त्याला काय म्हणता तुम्ही, सिमेट्रिक फॉर्म. आता सिमेट्रिक फॉर्म मध्ये आपण हे अज्युम केलेलं असतं की एबीसी पैकी कुठलाही झिरो नाहीये, पण ज्यावेळी एबीसी पैकी कुठलाही एखादा झिरो बनून जातो त्यावेळी आपल्याला सिमेट्रिक फॉर्मचा यूज न करता पॅरामेट्रिक फॉर्म वापरावा लागतो. आणि पॅरामेट्रिक फॉर्म मध्ये आपण काय म्हणत असतो की तुम्ही काय करा, तो जो लॅम्डा आहे ना त्याच्याशी तो डिनॉमिनेटर ए बी सी मल्टिप्लाय करा, म्हणजे एक्स इज इक्वल्स टू x1 प्लस लॅम्डा ए, वाय इज इक्वल्स टू y1 प्लस लॅम्डा बी अँड झेड इज इक्वल्स टू z1 प्लस लॅम्डा सी. आता मी तुम्हाला हा प्रश्न विचारेल, व्हॉट आर एक्स वाय झेड, व्हॉट आर एक्स वाय झेड. तुम्हाला they are the coordinates of variable point x y z, they are the coordinates of variable point p. हा जो व्हेरिएबल पॉइंट पी आहे त्याचे कोऑर्डिनेट्स आहेत, कळतंय का. मग व्हेरिएबल पॉइंटचे कोऑर्डिनेट्स म्हणजे तुम्हाला आता हे जे मिळालेत, युझिंग द सिमेट्रिक फॉर्म, युझिंग द पॅरामेट्रिक फॉर्म, you have got the coordinates of that variable point p, that is x1 plus lambda a, y1 plus lambda b and z1 plus lambda c. So these are what coordinate of that particular variable point p. आता मला एक गोष्ट सांगा, तुम्हाला व्हेरिएबल पॉइंट p हा काय तुमचा व्हेरिएबल पॉइंट, व्हेरिएबल पॉइंटचे तुम्हाला जर कोऑर्डिनेट्स मिळाले, व्हेरिएबल पॉइंटचे जर तुम्हाला कोऑर्डिनेट्स मिळाले, तुम्हाला फिक्स्ड पॉइंटचे कोऑर्डिनेट्स माहिती आहेत का. फिक्स्ड पॉइंट काय तुमचा ए, त्याचे कोऑर्डिनेट्स काय x1 y1 आणि z1. ठीक आहे ना, समजतंय. आता मला सांगा, जर तुम्हाला लॅम्डाचा करस्पॉन्ड किंवा सिग्निफिकन्स पाहायचा असेल, वेक्टर इक्वेशन मध्ये तर मी सांगितलंयच, कार्टेशियन इक्वेशन थ्रू जर सांगायचं असेल की तुम्ही जे x मायनस x1 अपॉन a इज इक्वल्स टू y मायनस y1 अपॉन b इज इक्वल्स टू z मायनस z1 अपॉन c, लॅम्डाचे इक्वेट करता, तो लॅम्डा काय ते जर काढायचं असेल किंवा ते जर पाहायचं असेल तर मी म्हणेल की तुम्ही एपी डिस्टन्स काढा बाय युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला. एपी जर काढायचं असेल तर तुम्ही काय कराल, अंडर रूट ऑफ दिस मायनस दिस किंवा दिस मायनस दिस. मग इथं काय राहील, फक्त लॅम्डा ए चा स्क्वेअर प्लस दिस मायनस दिस, काय राहील, फक्त लॅम्डा बी चा स्क्वेअर प्लस दिस मायनस दिस लॅम्डा सी चा स्क्वेअर. ठीक आहे ना. अरे x1 प्लस लॅम्डा ए मधून x1 गेला तर लॅम्डा ए राहील, y1 प्लस लॅम्डा बी मधून y1 जर गेला तर लॅम्डा बी राहील, आणि z1 प्लस लॅम्डा सी मधून z1 गेला तर लॅम्डा सी. डिस्टन्स फॉर्म्युला वापरलाय आपण. मग एपी तुमचा कशाच्या इक्वल येईल, एपी इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ, आता हे लॅम्डा ए स्क्वेअर, लॅम्डा स्क्वेअर ए स्क्वेअर, लॅम्डा स्क्वेअर बी स्क्वेअर आणि लॅम्डा स्क्वेअर सी स्क्वेअर मधून लॅम्डा स्क्वेअर जर बाहेर घेतला तर इथं काय राहते, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. ठीक आहे ना, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. नाउ कन्सिडरिंग एबीसी टू बी डायरेक्शन कोसाइन्स, एबीसी ला आपण डायरेक्शन कोसाइन्स कन्सिडर करू समजा. ठीक आहे ना, स्टँडर्ड लॅम्डा घेऊ आपण. ठीक आहे ना. तर त्या केसमध्ये इफ ABC are replaced by LMN, if ABC are replaced by LMN, ABC ला असं डायरेक्ट LMN ने कसं रिप्लेस करू, त्याच्यासाठी मग तुम्हाला म्हणावं लागेल की these ABC are direction cosines, म्हणजे तुम्ही x minus x1 upon L plus y is equals to y minus y1 upon m is equals to z minus z1 upon n असं करावं लागेल तुम्हाला. मग तुम्हाला ही गोष्ट म्हणावी लागेल की the Cartesian equation of a line passing through the point A and whose direction cosines are LMN is x minus x1 upon L is equals to y minus y1 upon m is equals to z minus z1 upon n is equals to lambda.
मग एबीसी ला लॅमडा एलिमेंट जर कन्सिडर केलं मीन्स इन्स्टेड ऑफ कन्सिडरिंग डीआरएस वी आर कन्सिडरिंग डीसीएस. कळतंय का? मग त्या केसमध्ये तुमचा जो काही एपी आहे तो काय म्हणेल, अंडर रूट ऑफ लॅमडा स्क्वेअर इंटू ए स्क्वेअर प्लस, किंवा इथं तुम्ही एक गोष्ट पण एक रिझल्ट पण वापरू शकता. कोणता रिझल्ट? लॅमडा तुम्हाला ह्याच्या इक्वल मिळाला होता का, प्लस मायनस 1 अपॉन अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. माहिती आहे ना? तर मग अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर ला मी प्लस मायनस 1 अपॉन लॅमडाने रिप्लेस करू शकतो का? बट अंडर रूट कॅनॉट बी निगेटिव्ह, सो आय शुड ओनली से 1 अपॉन लॅमडा. कळतंय का? म्हणजे हे 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 वेगळं लॉजिक एबीसी ला एलिमेंटने रिप्लेस करा हे असं म्हणण्यापेक्षा मी डायरेक्ट ह्या लॅमडा स्क्वेअर आणि ह्याला लॅमडा स्क्वेअर इंटू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर ला डायरेक्ट असं लिहू का, लॅमडा इंटू अंडर रूट ऑफ मॉड ऑफ लॅमडा लिहायला पाहिजे तसं तर मॉड ऑफ लॅमडा इंटू अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. ठीक आहे ना, प्लस सी स्क्वेअर. ठीक आहे ना? मग एपी तुमचा काय बनेल, मॉड ऑफ लॅमडा आणि हा काय 1 अपॉन मॉड ऑफ लॅमडा आणि हा 1 अपॉन लॅमडा बनतो ऍक्च्युली. ओके, मग हेच करावं लागेल आपल्याला. इन्स्टेड ऑफ कन्सिडरिंग डीआरएस कन्सिडर डीसीएस. इन्स्टेड ऑफ कन्सिडरिंग डीआरएस मी थोडा वेगळा अप्रोच देतोय. इन्स्टेड ऑफ कन्सिडरिंग डीआरएस कन्सिडर डीसीएस. कन्सिडरिंग डीआरएस कन्सिडरिंग डीसीएस म्हणजे काय, की ज्यावेळी तुम्ही इक्वेशन बनवणार ना, ते खाली जे एबीसी लिहिणार ना त्यावेळी तुम्ही एबीसी न लिहिता कन्सिडर देम ऍज डीसीएस. कारण डायरेक्शन कोसाइन्स हे डायरेक्शन रेशिओज असू शकतात, पण डायरेक्शन रेशिओज हे ऑलवेज डायरेक्शन कोसाइन्स नसतात. ठीक आहे ना? म्हणजे एपी काय येईल तुमचा, एपी विल बी इक्वल्स टू अंडर रूट ऑफ लॅमडा स्क्वेअर इंटू अंडर रूट ऑफ लॅमडा स्क्वेअर इंटू एल स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर plus n square, and we all know that l square plus m square plus n square is 1. So from this can I say AP is equals to under root of lambda square. But under root of x square is mod x. So can we say AP is the distance and that is equals to mod of lambda? Because lambda can be negative, lambda can be positive. म्हणजे हे पहा ना की ज्यावेळी तुम्ही हा पॉइंट पी पुढे घेतला म्हणून तुमचा लॅमडा +1 +2 +1.5 वगैरे आला, पण पी पॉइंट मागे घेतला असता तर एपी बारची डायरेक्शन इकडे आणि बी बारची डायरेक्शन त्या साईडला, बरोबर ना? दे आर हॅव्हिंग द एक्झॅक्टली अपोजिट डायरेक्शन्स. म्हणजे काय की हा -1 टाइम्स -2 टाइम्स -1.5 टाइम्स असं काहीतरी येईल. म्हणजे काय की तुमचा लॅमडा पॉझिटिव्ह निगेटिव्ह असू शकतो. ऍज इन दिस कार्टेशियन फॉर्म वी हॅव कन्सिडर एपी ऍज अ डिस्टन्स. म्हटलं डिस्टन्स काढा. हेन्स वी आर सेइंग एपी डिस्टन्स इज इक्वल्स टू मॅग्निट्यूड ऑफ लॅमडा. सो आता मला सांगा हा लॅमडा काय इंडिकेट करतोय? लॅमडा हा त्या ए पॉइंट पासून पी पॉइंटचं जे काही डिस्टन्स आहे ते रिप्रेझेंट करतोय वेन वी आर कन्सिडरिंग डीसीएस इन्स्टेड ऑफ डीआरएस. ओके, when we consider DCS instead of DRS. DRS च्या ऐवजी यावेळी DCS आपण कन्सिडर केलेलं असतं ना, त्यावेळी आपण काय करत असतो,
आपण असं म्हणत असतो की तो जो काही लॅम्बडा आहे तो त्या पॉइंट ए, फिक्स्ड पॉइंट ए आणि व्हेरिएबल पॉइंट पी त्यांचं डिस्टन्स रिप्रेझेंट करतो, सिग्निफाय करतो किंवा सांगत असतो. ठीक आहे. ओके, so that is all about this parameter of a point on a line gives a distance from the base point. So मी तुम्हाला हे सांगायचं विसरलो की हा जो पॉइंट ए आहे त्या पॉइंट ए ला आपण बेस पॉइंट म्हणतो. काय म्हणत असतो? बेस पॉइंट. दिस पॉइंट ए, दिस इज बेस पॉइंट. बेस पॉइंट कळतंय का? म्हणजे तो लॅम्बडा आपल्याला काय सांगत असतो? लॅम्बडा टेल्स अस द डिस्टन्स, और लॅम्बडा रिप्रेझेंट्स द डिस्टन्स ऑफ दॅट पर्टिक्युलर व्हेरिएबल पॉइंट फ्रॉम द फिक्स्ड पॉइंट ए, दॅट इज ऑल्सो कॉल्ड एज बेस पॉइंट. ठीक आहे. ओके, आता नेक्स्ट असं आहे की इक्वेशन ऑफ अ लाईन पासिंग थ्रू 2 पॉइंट्स. अगदी इझी. पहिलंच थोडस जास्त सांगायला लागत होतं, आता हे तुम्हीच सांगणार मला. काहीच नाही, एकदम इझी आहे. डिस्टन्स ऑफ अ लाईन पासिंग थ्रू 2 पॉइंट्स. लाईन 2 पॉइंट्स मधून पास करते. किती पॉइंट्स मधून पास करते? line is passing through 2 points. से पॉइंट ए अँड पॉइंट बी. 2 पॉइंट तर आता माहितीच आहे आपल्याला. फक्त एक जरी पॉइंट माहित असला असता आणि त्या लाईनची डायरेक्शन माहित असली असती तर आपण काय केलं असतं? त्या लाईनचं इक्वेशन सांगितलं असतं. पण आता तो 2 पॉइंट माहितीये, पण ती लाईन कोणत्या वेक्टरला पॅरलल आहे हे माहित नाहीये. आता वेक्टर पॅरलल जो वेक्टर होता तो काय सांगत होता? आपल्याला डायरेक्शन सांगत होता. आता डायरेक्शन कोण सांगणार? ते 2 पॉइंट्स. कळतंय का तुम्हाला? म्हणजे ए चे जे काही ए, लेट अस कन्सिडर एनी 2 पॉइंट ऑन दॅट लाईन, A having position vector A bar and B having position vector B bar. Let's consider point P with any variable point. With any variable point on that line L. हे तुम्हाला लिहायचंय. जे काही मी बोलतोय ते तुम्हाला लिहायचं एक्झाम. and that's it. एवढंच. आता मला सांगा, तुमच्याकडे 3 पॉइंट्स आहेत. तुमच्याकडे 3 पॉइंट्स आहेत. So can you tell me vector AB bar? What is vector AB bar? 2 पॉइंट पासून तुम्ही वेक्टर बनवला AB bar. What is that AB bar? B bar minus A bar. थिअरम घ्यायचं विसरलो का रे आपण? नंतर सांगतो. आधी प्रूव्ह करू मग थिअरम घेऊ. B bar minus A bar. AB bar काढला. AB bar काढून आपण काय करतोय माहिती का? आपण तो वेक्टर बनवतोय. आपण तो वेक्टर बनवतोय की जो आपल्याला जो एपी बारला पॅरलल असेल किंवा तो त्या लाईनला पॅरलल किंवा कोलिनियर आहे. पहा ना, लाईन एल ला पहिला थिअरम काय पाहिलंय आपण, त्याचा यूज करणार आहे आपण. इफ अ लाईन पासिंग थ्रू एनी पॉइंट अँड पॅरलल टू एनी व्हेक्टर, कळतंय का, देन द वेक्टर इक्वेशन ऑफ दॅट लाईन इज गिवन ॲज आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा टाइम्स बी बार. पण आता आपली लाईन कोणत्या वेक्टरला पॅरलल हे आपल्याला दिलेलं, पण आपण बनवू शकतो ना. आपण म्हणू शकतो की AB हे 2 पॉइंट्स त्या लाईन एल वरचे आहेत. सो फ्रॉम दॅट AB कॅन वी मेक AB बार ॲज अ वेक्टर, अँड तो AB बार आणि लाईन एल हे कोलिनियर आहेत का? कळतंय का तुम्हाला? सो AB बार इज द वेक्टर ऑन दॅट लाईन इटसेल्फ. मग आता पॅरलल वेक्टरची काय गरज आहे? आता डायरेक्ट आपल्याला कोलिनियर वेक्टर मिळाला. एपी बार कळाला तुम्हाला? आता एपी बार सांगा. व्हॉट इज एपी बार? कारण तुम्हाला ज्यावेळी लाईनचं इक्वेशन काढायचं असतं त्यावेळी एक व्हेरिएबल पॉइंटची मदत घ्यावीच लागते ना. एबी बार तुम्ही काढला जो आपल्याला सांगतोय की लाईन एल ला पॅरलल किंवा लाईन एल ला कोलिनियर वेक्टर कोणता आहे, दॅट इज गवर्न्ड बाय एबी बार इटसेल्फ.
and AP bar is just giving us the vector including that variable point, that is that unknown vector. एक अननोन वेक्टर असावा लागतो ना इक्वेशन मध्ये लाईनच्या. तर AP बार काय येईल, R बार मायनस A बार. ठीक आहे. मग मला सांगा AP बार अँड AB बार कोलिनियर वेक्टर्स आहेत का? AP bar and AB bar are collinear vectors. Every collinear vector is parallel vector, but every collinear आपण कोलिनियर वेक्टरची डेफिनेशन ज्यावेळी दिली ना त्यावेळी आपण पॅरलल वेक्टरशीच कम्पेअर केलं. दोन अँटी पॅरलल वेक्टर सुद्धा कोलिनियर वेक्टर्सच असतात, कारण कोलिनियर वेक्टर म्हणजे काय, वन कॅन बी एक्सप्रेस ॲज स्केलर मल्टिपल ऑफ अदर. तर येस, पॅरलल वेक्टर्स आर ऑलवेज कोलिनियर, अँटी पॅरलल वेक्टर्स आर ऑलवेज कोलिनियर, बट पॅरलल वेक्टर्स आर नॉट अँटी पॅरलल वेक्टर्स. कळतंय का? सो एपी बार आणि एबी बार कोलिनियर आहे का, म्हणजे मग कॅन आय राईट एपी बार इज इक्वल्स टू लॅम्डा टाइम्स एबी बार. कोलिनियर वेक्टर आहे तर वन कॅन बी एक्सप्रेस as scalar multiple of other. So AP bar is equals to lambda times AB bar, and hence I am saying R bar minus A bar is equals to lambda times B bar minus A bar, and hence R bar is equals to, एका साइडला अननोन वेक्टर ठेवायचा, बाकी सगळ्या गोष्टी तिकडे शिफ्ट करायच्या. A bar plus lambda times B bar minus A bar. मग तिकडे काय होता, ज्यावेळी आपण आपल्याकडे एक पॉइंट होता आणि एक वेक्टर होता, point is line is passing through point and parallel to vector, in that case what was the vector equation, R bar is equals to A bar plus lambda times B bar. आता लाईन दोन पॉइंट्स मधून पास करते तर त्याचं वेक्टर इक्वेशन काय, R bar is equals to A bar plus lambda times B bar minus A bar. ठीक है ना? So this is what this is the vector equation. Vector equation of a line passing through two points. आता लाईन दोन पॉइंट मधून पास करतेय बट त्याच्यामध्ये पॅरामीटर दिसतोय. सो दिस इज द पॅरामेट्रिक फॉर्म. पॅरामेट्रिक फॉर्म आहे का पॅरामीटर? आता मला तुम्ही नॉन पॅरामेट्रिक फॉर्म सांगू शकता का? अरे एपी बार एबी बार जर पॅरलल आहेत तर नॉन पॅरामेट्रिक फॉर्म कसा सांगणार? नॉन पॅरामेट्रिक फॉर्म कसं सांगणार सांगा? AP bar cross AB bar is equals to 0 bar. That is R bar minus A bar cross with B bar minus A bar is equals to 0 bar. R bar minus A bar cross with B bar minus A bar is equals to 0 bar. So this is what? This is non-parametric. हे कळतंय ना मी काय सांगतोय ते? जोपर्यंत तुम्ही जिवंत नाहीत, इन्व्हॉल्व नाहीत, तोपर्यंत तुम्हाला काही नाही समजणार. पण ज्यावेळी मी पण काहीतरी करतोय त्याच्यामध्ये तुम्ही पण इन्व्हॉल्व आहे, त्यावेळी तुम्हाला सगळ्या गोष्टी ग्रॅब होणार, कॅप्चर होणार. मग आता आपण थिअरम लिहू. थिअरम काय असणार आहे रे? थिअरम सुद्धा तुम्हाला पाठ करायचीच गरज नाही. हे कोणतं इक्वेशन? वेक्टर इक्वेशन. कशाचं आहे? लाईन पासिंग थ्रू. So the vector equation of a line passing through point A having position vector A bar and B having position vector B bar is R bar is equals to A bar plus lambda times B bar minus A bar. मग पहा बरं थिअरम काय. त्यांनी ते इक्वेशनच म्हणलं, आपण वेक्टर म्हणतोय. वेक्टर इक्वेशन ऑफ लाइन पासिंग थ्रू पॉइंट A and B. ठीक आहे. ओके. आता कार्टेशियन वेक्टर झालं की कार्टेशियन, वेक्टर झालं की कार्टेशियन. आता याच कार्टेशियन इक्वेशन ऑफ अ लाइन पासिंग थ्रू टू पॉइंट्स and whose DRS are A, B, C. काय? कार्टेशियन इक्वेशन, कार्टेशियन फॉर्म, कार्टेशियन इक्वेशन.
मग लाईन आहे. ही जी लाईन आहे ही 2 पॉइंट मधून पास होती, पॉइंट ए अँड पॉइंट बी. बरं कोणतं इक्वेशन पाहतोय आपण? कार्टेशियन इक्वेशन. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट कळते का, आपण थ्री डायमेन्शनल जॉमेट्री अँड थ्री डायमेन्शनल जी काही जॉमेट्री आहे ती अल्जेब्रा आणि वेक्टर दोघांचा यूज करतोय. एकदा वेक्टर मध्ये जातोय, एकदा अल्जेब्रा मध्ये जातोय. कळतंय का? सो A is having coordinates x1, y1 and z1. B is having coordinate x2, y2 and z2. And let us consider any variable point P whose coordinates are x, y, z. आता theorem असा आहे की the Cartesian equation of a line passing through 2 points. लाइन किती पॉइंट मधून पास होते हैं? 2 पॉइंट्स. And whose DRS are ABC is. आता DRS ची गरजही नाही ना, DRS आर एबीसी ची गरजही नाही. DRS ऑलरेडी तुम्ही काढू शकाल ए आणि बी च्या मदतीने. काय x2 minus x1, y2 minus y1, z2 minus z1. मग थिअरम कसा येणार? द कार्टेशियन इक्वेशन ऑफ अ लाइन पासिंग थ्रू 2 points A and B, A having coordinate x1, y1, z1, B having coordinate x2, y2, z2 is what? X minus x1 upon x2 minus x1 is equals to y minus y1 upon y2 minus y1 is equals to z minus z1 upon z2 minus z1. हे ह्या गोष्टी पाठ करायच्याच नाहीये. काय का? अरे पण 2 पॉइंट माहिती तर डीसीएस काढायचीच गरज नाही ना, त्याच्यावरूनच काढू शकता. आणि इक्वेशन जर बनवायचं आपल्याला कार्टेशियन इक्वेशन, तर एक व्हेरिएबल पॉइंटची मदत घ्यावीच लागते आपल्याला. ठीक आहे ना? म्हणजे काय, तर मला सांगा, आपण डीआरएस काढतोय. काय काढतोय? डीआरएस ऑफ लाइन एल युजिंग पॉइंट ए अँड पी अँड युजिंग पॉइंट ए अँड पी. ए आणि बी च्या मदतीने आपण जे डीआरएस काढणार ते डीआरएस काय येणार? ते नोन येणार. आणि ए आणि पी च्या मदतीने काढणार त्याच्यामध्ये आपल्याला अननोन्स इन्व्हॉल्व असणार. इन्व्हॉल्व अननोन. अननोन म्हणजे काय? एक्स वाय झेड. आता मला सांगा, ए आणि बी च्या मदतीने जे काही तुम्ही डीआरएस काढणार ते काय येणार? x2 मायनस x1, y2 मायनस y1, z2 मायनस z. आणि ए आणि पी च्या मदतीने जे काही तुम्ही डीआरएस काढणार ते काय येणार? x मायनस x1, y मायनस y1, y minus y1 and z minus z1. Are we talking of the DRS of the same line? Yes, DRS of line. आपण एकाच लाईनच्या डीआरएस बद्दल चर्चा करतोय का? येस. आणि ते डीआरएस हे पण आहे, हे पण आहे. A line can have infinite DRS, but they are always in proportion. So DRS are in proportion. हे ज्यावेळी सीईटी वगैरे किंवा जेईला शिकवायचं असतं ना, त्यावेळी ही मेथडॉलॉजी ऍक्च्युली बोर्डला असं लिहायला पाहिजे मी, की लेट अस कन्सिडर DRS of line L by using point A having coordinate x1, y1, z1 and point B having coordinate x2, y2, z2 is x2 minus x1, y2 minus y1 and z2 minus z1. Also, DRS of line using point A and P are x minus x1, y minus y1 and z minus z1. So by using 1 and 2, those two results, direction ratios of the same line are in proportion. So as the direction ratios of same line are in proportion, we can say x minus x1 upon x2 minus x1, y minus y1 upon y2 minus y1 is equals to z minus z1 upon z2 minus z. तुम्हाला एक गोष्ट सांगू का? नोटीस केली का तुम्ही? एक गोष्ट नोटीस केली का याच्यामध्ये? अरे जास्त तिरप लिहिलंय का? y minus y1 upon y2 minus y. एक गोष्ट नोटीस केली का, की मागचा
मागचा जो काही फॉर्म होता आणि हा जो काही फॉर्म आहे त्या दोघांचे कार्टेशियन इक्वेशन सेमच आहे. त्याचं काय होतं एक्स मायनस एक्स वन अपॉन ए वाय मायनस वाय वन अपॉन बी इज इक्वल्स टू, पण एबीसी काय DRS. बट फॉर दिस लाईन ऑल्सो व्हॉट आर एबीसी, ए आणि बी च्या मदतीने एबीसी तुम्ही काढू शकता. ए काय एक्स टू मायनस एक्स वन, बी काय and C काय, I am replacing those ABC by y2 minus y1 and z2 minus z1. दोन theorem finish. Okay, next. दोन types finish. Equation of a line passing through a point and parallel to a given vector. Equation of a line passing through 2 points. मग ते वेक्टर ही पाहिलं, वेक्टर इक्वेशन ही पाहिलं. मग आता ते रेकॉर्डच नसेल झालं ना, पण लूज होतं ना, नव्हतं का, पाहायला लागल. एक तास झालं का, पण अजून एक इक्वेशन घेऊ द्यात. प्रॉब्लेम्स अगदी अरे पासिंग थ्रू 2 पॉइंट्स घेतलं आणि 2 मिनिट अजून एक थिअरम असला पाहिजे रे. हा ते डिस्टन्सेसचं नाही, मग एवढंच दोन आहे काय याच्यामध्ये, मला वाटलं अजून एक काय. ठीक आहे ठीक आहे, मग आता हा डिस्टन्सेस पाहू त्याच्यानंतर आपण.